मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 2चा पेपर अपेक्षेपेक्षाही खूपच सोपा होता. मला जेवढे काही विद्यार्थी भेटले, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझे व्हिडिओज पाहिलेले आहेत, त्या सर्वांनी मला प्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे की पेपर खूप सोपा होता. तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कळवा की पेपर सोपा होता का अवघड होता. काल आपण विज्ञान भाग 2च्या बोर्ड परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे मुद्दे अपलोड केलेले होते. त्यातील 75%पेक्षा अधिक मुद्दे या बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले होते. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला त्यांना नक्कीच फायदा झाला मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा हा जो विज्ञान भाग 2चा पेपर आहे, त्या पेपरचे पूर्ण उत्तरे त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये या काही सूचना आपल्याला दिलेल्या होत्या. यामध्ये पहिला प्रश्न पहिला, अयोग्य पर्याय निवडून उत्तराचा पर्याय क्रमांक लिहायचा होता. पहिला प्रश्न होता की हाडांमध्ये टिंबटिंब हे ॲमिनो आम्ल असते, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑसिन. ह्याचं पर्याय क्रमांक क हे योग्य उत्तर असेल. त्यानंतर दुसरा उपप्रश्न, शेकरू खार हे धोक्यात आलेल्या टिंबटिंब प्रजातीचे उदाहरण आहे, तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो अनिश्चित, पर्याय ड. त्यानंतर तिसरा उपप्रश्न, मानव हा प्राणी टिंबटिंब वर्गात येतो, तर याचं योग्य उत्तर आहे अ सस्तन वर्गामध्ये. पुढचा उपप्रश्न, मरणोत्तर टिंबटिंब या मानवी अवयवाचे दान करता येते, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ब हृदय. हृदय या अवयवाचे मरणोत्तर दान करता येते. त्यानंतर पाचवा उपप्रश्न, ज्वालामुखी ही टिंबटिंब प्रकारची आपत्ती आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ड भूगर्भीय प्रकारची आपत्ती आहे ज्वालामुखी. त्यानंतर प्रश्न पहिला ब, खालील प्रश्न सोडवा. हा देखील आपल्याला 5 गुणांसाठी आहे. यामध्ये वेगळा घटक शोधायला सांगितलेलं होतं आपल्याला. भूकंप, पूर, सुनामी, युद्ध, तर याचं वेगळा घटक आहे युद्ध, कारण बाकी सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत आणि युद्ध ही मानवनिर्मित आपत्ती आहे. त्यानंतर खालील विधान चूक की बरोबर ते लिहा. ऑक्सी श्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते, तर विधान पूर्णपणे हे चूक आहे. ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होत असते मित्रांनो. पुढचा उपप्रश्न, सहसंबंध ओळखा व दुसरी जोडी पूर्ण करा. पश्चिम घाट, आशियाई सिंह, सुंदरबन अभयारण्य, तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? सुंदरबन अभयारण्य हे पट्टेरी वाघासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा उपप्रश्न, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोणते इंधन वापरले जाते? याला लिहायचं उत्तर आपण कोळसा किंवा दगडी कोळसा लिहिलात तरीही चालेल. त्यानंतर पुढील प्रश्न, चित्र ओळखून नाव लिहा, तर याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे हास्य मंडळ. त्यानंतर पुढे प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 आपण सर्वच या ठिकाणी सोडवणार आहोत. तर यामधील पहिला उपप्रश्न, पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे, तर याचं आपल्याला शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. कोणते 2 मुद्दे लिहायचे आहेत आपल्याला या प्रत्येक उपप्रश्नाचे. तर या ठिकाणी पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पेशी विभाजन ही आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. पेशी विभाजनामुळेच सजीवाची वाढ व विकास होतो. दुसरा मुद्दा, शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते, जखमा भरून येतात, पेशींची संख्या वाढू शकते. त्याचबरोबर अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे जीवन निर्माण होतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मक तयार होते. तर अशा प्रकारचे मुद्दे आपल्याला लिहिणे आवश्यक आहेत. त्यानंतर पुढचा उपप्रश्न क्रमांक 2चा, झुरळ या प्राण्याचा संधिपाद या संघामध्ये समावेश होतो. त्याची कारणं आपल्याला लिहायची, कारण झुरळाला छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेले उपांगी असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी असे म्हणतात. झुरळाचे शरीर त्रिस्तरीय, सत्यदेह गुहायुक्त आणि द्विपार्श्व सममिती असून ते खंडीभूत आहे. आणि या झुरळाच्या शरीराभोवती कायटेनयुक्त बाह्य कंकाल देखील आहे, म्हणूनच या झुरळाचा समावेश संधिपाद या संघामध्ये केलेला आहे. पुढचा उपप्रश्न क्रमांक 3, नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र हे पर्यावरण स्नेही असतात, त्याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. तर कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या या संचांची कार्यक्षमता ही अधिक असते. आणि यासोबतच नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्यांच्या ज्वलनातून प्रदूषण देखील कमी होते. त्यामुळेच हे
विद्युत नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र पर्यावरण स्नेही ठरतात। पुढचा उपप्रश्न, प्रश्न दुसरा ब, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा कोणती 3। या ठिकाणी आपण सर्वच 5ही उपप्रश्नांची उत्तरे देत आहोत। तर यामध्ये पहिला उपप्रश्न, खालील आकृती पूर्ण करा। तर मित्रांनो, उत्क्रांतीच्या पुराव्याविषयी या ठिकाणी आपल्याला एक संकल्पना चित्र दिलेले अर्धवट, ते पूर्ण करायचं आहे। महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की यावर थोडंसं अधिक लक्ष असू द्या म्हणून, तोच प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। तर हा तक्ता आपण थोडासा मोठा घेऊया। तर उत्क्रांतीचे पुरावे या ठिकाणी एकूण 6 पुरावे आहेत, त्यापैकी 2 पुरावे इथं ऑलरेडी दिलेले आहेत, उर्वरित 4 पुरावे आपल्याला द्यायचे आहेत। त्यातील पहिला पुरावा शरीरशास्त्रीय पुरावे, त्यानंतर अवशेषांगे, त्यानंतर जोडणारे दुवे आणि पुराजीव विषयक पुरावे। तर यांचा हा क्रम असाच यावा असं काही नाही मित्रांनो, तुम्ही या 4 रिकाम्या जागेमध्ये चौकटीमध्ये हे पुरावे कोणत्याही क्रमाने लिहू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो, जाधव मोलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपल्याला कोणता बोध मिळतो? हा देखील मुद्दा मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे असं सांगितलेलं होतं महत्त्वाच्या मुद्द्याच्या या व्हिडिओमध्ये, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जो आपण अपलोड केलेला होता त्यामध्ये हा मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा आहे असं सांगितलेलं होतं आणि तोच मुद्दा इथं परीक्षेमध्ये आला मित्रांनो। तर जाधव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर सामान्य आणि गरीब माणूस, केवळ कामगार असलेल्या पयांग यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची जाणीव होती। त्यांनी एकट्याच्या हिमतीवर 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केलेले आहे। यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले, यावरून साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे त्यांनी दाखवून दिलेले आहे। अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते। हे महत्त्वाचे सत्य जाधव मोलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपल्याला समजते, हा बोध आपल्याला या गोष्टीमधून मिळत आहे। त्यानंतर पुढचा उपप्रश्न क्रमांक 3, फरकाचे 2 मुद्दे लिहा। लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन याला देखील मी अतिशय महत्त्व द्यायला सांगितलेलं होतं। जो आपला महत्त्वाचा मुद्द्यांचा व्हिडिओ आपण काल अपलोड केलेला होता त्यामधील 75% पेक्षा अधिक हे मुद्दे आलेले आहेत मित्रांनो। तर याचा आपण फरक स्पष्ट करायचा, कोणते 2 मुद्दे लिहिले सांगितलेत, मी या ठिकाणी 2 पेक्षा अधिक मुद्दे घेतलेत, तुम्ही कोणते मुद्दे लिहिलेत ते नक्की मला कमेंट करून सांगा। तर सुरुवातीला लैंगिक प्रजनन, त्यानंतर अलैंगिक प्रजनन आणि मध्ये आपल्याला या प्रकारची रेष ओढायची आहे। लैंगिक प्रजननामधील पहिला मुद्दा की यामध्ये युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात। अलैंगिक प्रजनन म्हणजे काय त्याची व्याख्या द्यायची आहे की कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात। त्यानंतर फरकाचा दुसरा मुद्दा, लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा 2 जनकांची आवश्यकता असते, तर अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते। तर मित्रांनो, आपल्याला केवळ 2 मुद्दे लिहायला सांगितले होते, मी 2 पेक्षा अधिक मुद्दे घेतलेत। तुम्ही यातील कोणते 2 मुद्दे लिहिले असतील तर तुम्हाला 2 पैकी 2 गुण या ठिकाणी मिळतीलच। तिसरा मुद्दा, हे प्रजनन सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते, तर अलैंगिक प्रजनन हे फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते। लैंगिक प्रजननामध्ये तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकापेक्षा हा थोडासा वेगळा असतो, परंतु अलैंगिक प्रजननामध्ये तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकासारखाच असतो, म्हणून त्याला आपण क्लोन देखील म्हणत असतो। पुढचा प्रश्न तो म्हणजे जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात, त्यांची 2 उदाहरणे लिहा। हा देखील मुद्दा आपण काल एक प्रश्नपत्रिका अपलोड केलेली होती काल सायंकाळी, त्यामधील हा मुद्दा आहे मित्रांनो। सुरुवातीला आपण व्याख्या घेऊया की जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके म्हणजे काय। तर पिकांच्या प्रजातीत नसलेल्या अशा बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्मांच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात। त्यांची कोणती 2 उदाहरणे द्यायची होती, बेटी कापूस, बेटी वांगे आणि गोल्डन राईस हे त्यांची उदाहरणे आहेत। यापैकी कोणती 2 उदाहरणे जर आपण लिहिली असतील तर तुम्हाला इथं 2 पैकी 2 गुण नक्कीच मिळतील। पुढचा उपप्रश्न 5वा, जीवनसत्वे म्हणजे काय, त्यांचे 2 प्रकार लिहा। तर जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते। त्यांची उदाहरणे जीवनसत्व ए,
बी, सी, डी, ई आणि के या ठिकाणी कोणती 2 उदाहरणं विचारलेत. आपण सर्वच उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत. चला पुढील उपप्रश्न. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी कोणती 5 उपप्रश्न तुम्हाला सोडवायची होती. 8 पैकी आपण सर्व 8ही प्रश्नांची उत्तरे इथं घेणार आहोत. त्यामधील पहिला उपप्रश्न, खालील चिन्हांचे अर्थ स्पष्ट करा. तर या ठिकाणी तुम्ही चिन्ह संकेत पाहू शकता. हे कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी अपलोड केलेल्या प्रश्नपत्रिकेमधीलच चिन्ह संकेत आहेत मित्रांनो. तर पहिल्याचा अर्थ लक्षात घ्या की या चिन्हाचा संदेश असा आहे की आपला कचरा व्यवस्थित हाताळा. इकडे तिकडे कचरा फेकू नका. कचरा ही संपत्ती ठरू शकते. आपण त्याचे व्यवस्थापन नीट आणि जबाबदारीपूर्वक करावे असा संदेश या पहिल्या चित्रामार्फत आपल्याला दिला जात आहे. दुसरं चित्र सायकलचं आहे की हरित ऊर्जेचा वापर करा, सायकल दुचाकी वापरा, इंधन वाचवा अशाचा संदेश हे चिन्ह देत आहे. तिसरा संदेश तिसऱ्या चित्राचा, पाणी वाचवा, पुढच्या शाश्वतीसाठी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा अशा आशयाचा संदेश हे तिसऱ्या क्रमांकाचं चिन्ह या ठिकाणी देत आहे. त्यानंतर पुढचा उपप्रश्न, सरीसृप वर्गातील प्राण्यांची 3 लक्षणे लिहा. आपण या ठिकाणी 3 पेक्षा अधिक लक्षणे घेतलेली आहेत. तर पहिले लक्षण, हे प्राणी शीतरक्ती असतात. दुसरे लक्षण, शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. त्यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. चौथं लक्षण, शीर आणि धड यांच्यामध्ये मान असते आणि बाह्य कर्ण नसतो. आणि शेवटचं 5वं लक्षण म्हणजे अंगुलींना म्हणजे बोटांना नखे असतात. त्यांची उदाहरणे कासव, पाल, साप, सरडा, सुसर इत्यादी. त्यानंतर पुढील उपप्रश्नाकडे जाऊया. उपप्रश्न क्रमांक 3, त्यामध्ये परत 3 प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येकी एक प्रश्न एका गुणासाठी असेल. 1, 2, 3. तर चीज कशापासून बनवले जाते. तर चीज हे गाईच्या दुधापासून बनवले जाते. त्यानंतर दुसरा प्रश्न, चीज निर्मितीमध्ये पूर्वी कोणते विकर वापरले जात होते. तर पूर्वी जे विकर वापरलं जात होतं त्याचं नाव आहे मित्रांनो रेनेट. तर हे गायच्या बछड्यांच्या म्हणजे वासरांच्या आतड्यामधून काढलं जाणारे हे विकर होतं. त्यामुळे पूर्वीचे जे चीज होतं त्यांना मांसाहारी चीज असंही म्हटलं जात होतं. तर पूर्वी जे विकर वापरलं जात होतं त्याचं नाव आहे रेनेट. त्यानंतर शाकाहारी चीज बनवताना कोणते विकर वापरले जाते. आता हे रेनेटच्या ऐवजी प्रयोगशाळेमध्ये बनवलेले एक विकर आहे त्याचं नाव आहे प्रोटीएज नावाचं विकर सध्या वापरलं जात आहे. त्यानंतर पुढील उपप्रश्न 4. परत यामध्ये आणखी 3 प्रश्न विचारलेले आहेत. 1, 2, 3. तर यामधील पहिला प्रश्न घेऊया आपण. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवलेली आहे. ही आकृती पहा मित्रांनो. या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर याचं पहिल्याचं उत्तर आहे मित्रांनो, मूल पेशी उपचार ही प्रक्रिया दाखवलेली आहे. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा. तर निकामी झालेल्या पेशी ऊती बनवण्यासाठी आणि अवयव निकामी झाल्यास नवीन अवयव रोपणासाठी नवीन अवयव बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. तिसरा प्रश्न, या प्रक्रियेत कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते. तर यकृत, किडनी त्याचबरोबर हृदय यासारख्या अवयवांचे प्रत्यारोपण या प्रक्रियेच्या मदतीने करता येते. पुढे जाऊया. 5वा उपप्रश्न, आपत्ती म्हणजे काय. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींची कोणती 2 उदाहरणे लिहा. ह्याची व्याख्या घेऊया आपण आपत्तीची. आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते, त्याला आपत्ती असं म्हणतात. तर नैसर्गिक आपत्तींची उदाहरणे भूकंप, ज्वालामुखी, वादळे. तर मित्रांनो मी या ठिकाणी 3 उदाहरणे घेतलेली आहेत. तुमची उदाहरणं यापेक्षाही वेगळी असू शकतात. केवळ ती नैसर्गिक आपत्तीची उदाहरणे असणे आवश्यक आहे. त्यानंतर मानवनिर्मित आपत्ती, युद्ध, बॉम्बस्फोट, दहशतवाद हे सर्व मानवनिर्मित आपत्तीची उदाहरणे आहेत. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा प्रश्न मित्रांनो, डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतावर घेण्यात आलेले आक्षेप लिहा. तर या ठिकाणी नैसर्गिक निवडीच्या खेरीज आणखी बरेच काही बाबी किंवा गोष्टी उत्क्रांतीसाठी आवश्यक आहेत. हा पहिला आक्षेप आहे. त्यानंतर डार्विनने उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण दिलेले नाही. दुसरा आक्षेप,
त्यानंतर या सिद्धांतात सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल ह्यांचा उल्लेखच केलेला नाहीये, तरी 3 आक्षेप. त्यानंतर पुढचा उपप्रश्न 7व्या क्रमांकाचा. तर वरील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दर्शवलेली आहे? ही आकृती पहा मित्रांनो, आणि या आकृतीवर आधारित आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर या आकृतीमध्ये जैव इंधन निर्मिती ही प्रक्रिया दर्शवलेली आहे. त्यानंतर या प्रक्रियेतून मिळणाऱ्या घनरूप व द्रवरूप इंधनांची 2 उदाहरणे लिहा. तर या प्रक्रियेमधून मिळणारी जी घनरूप इंधने आहेत त्यांची उदाहरणे ती म्हणजे दगडी कोळसा, शेण आणि पिकांचे अवशेष. त्यानंतर द्रवरूप इंधने त्यांची उदाहरणे वनस्पती तेले आणि अल्कोहोल. त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. पुढील उपप्रश्न क्रमांक 8. पवन ऊर्जा निर्मितीमधील टप्पे दाखवणारा ओघ तक्ता पूर्ण करा. तर ऊर्जा निर्मितीमधील टप्पे दाखवणारा हा ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. हा ओघ तक्ता आपण थोडासा मोठा घेऊया. तर यामध्ये ऊर्जा निर्मितीमधील टप्प्यामधील पहिला घटक आहे तो म्हणजे विशिष्ट वेगाने वाहणारा वारा. त्यानंतर हवेमध्ये फिरणारे मोठी पाती असलेले टर्बाईन, त्यानंतर टर्बाईन फिरते, टर्बाईन जनित्राला जोडलेले, आणि शेवटी विद्युत ऊर्जा. तर अशा प्रकारचे हे घटक आपल्याला या तक्त्यामध्ये उत्तरपत्रिकेमध्ये हा तक्ता आखून लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न या ठिकाणी, त्याविषयी आपण माहिती घेऊया. पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करताना कोणकोणत्या अडचणी समस्या आहेत त्या विचारलेत आपल्याला याच उपप्रश्नामध्ये. की पवनचक्कीच्या साहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा सर्वत्र उपलब्ध नसते, ही याची सर्वात मोठी मर्यादा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. यामध्ये 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवायचा आहे. हा 5 गुणांसाठी प्रश्न आहे. खूपच सोपे प्रश्न यावर्षी विचारलेले आहेत या प्रश्न क्रमांक 4 मध्ये. त्यामधील पहिला उपप्रश्न घेऊया. फुलाच्या अंतरंगाची आकृती काढून त्यातील आवश्यक मंडले व अतिरिक्त मंडले आपल्याला दाखवायची आहेत. तर अशा प्रकारची आकृती आपल्याला पेन्सिलने काढायची आहे आणि पेन्सिलनेच नावे द्यायची आहेत. तर यामध्ये आवश्यक मंडले ही 2 आहेत, पुमंग आणि जायांग. आणि त्यानंतर अतिरिक्त मंडले, तर यामध्ये मग पुन्हा निदलपुंज आणि दलपुंज ही दोन्ही मंडले आपल्याला योग्य प्रकारे त्यांची नावं दाखवणे आवश्यक आहेत. त्यानंतर पुढे एक प्रश्न विचारला आहे की परागणाची व्याख्या लिहा. परागण म्हणजे काय, त्याची व्याख्या लिहायची आपल्याला. तर परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात, यालाच परागण म्हणतात. ही व्याख्या अशी तुम्ही जर लिहिली असेल तर या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे गुण मिळतील. त्यानंतर आणखी एक उपप्रश्न विचारला आहे सी, की परागण करणाऱ्या 2 घटकांची उदाहरणे लिहा. तर यामध्ये वारा, पाणी हे 2 अजैविक घटक आहेत. त्यानंतर कीटक, पक्षी आणि इतर प्राणी पक्षी हे सर्व जैविक आहेत. तर या ठिकाणी 2 घटक द्यायची होती, कोणती, जैविक आणि अजैविक मधील. तर आपण सर्वच घटक दिले आहेत. तुम्ही यातील कोणते 2 जर घटक दिले असतील तर तुम्हाला पूर्ण गुण नक्कीच मिळतील. त्यानंतर प्रश्न 4 मधील दुसरा उपप्रश्न, तुम्ही काय कराल. मित्रांनो या ठिकाणी काही समस्या दिलेल्या आहेत. ह्या प्रत्येक समस्येवर तुमचं स्वमत काय असेल हे विचारलेलं आहे. त्यामुळं या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी येतील. तर देखील या प्रश्नांची आदर्श उत्तरे नेमकी काय असतील त्याविषयी आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न, यामधील तुमचा बराच वेळ इंटरनेटसाठी खर्च होतो आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल. तर कामाशिवाय इंटरनेट वापरणे, अयोग्य व्हिडिओ पाहणे, संगणकावर किंवा मोबाईलवर गेम्स खेळत राहणे आणि फोनचा अतिवापर करणे अशा सवयी लागल्या की त्याचेच व्यसन होते. त्यामुळे आपली ही सवय प्रयत्नपूर्वक कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपला वेळ वाया चालला आहे हे ध्यानात ठेवू. त्या वेळात काही सकारात्मक व विधायक कामे करू. आता या उत्तराखेरीज बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेगळी उत्तरं दिली असतील, तर ती देखील उत्तरे योग्यच आहेत मित्रांनो, कारण हा प्रश्न पूर्णपणे तुमच्या स्वमतावर अवलंबून आहे. पुढील उपप्रश्न, शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल. तर तंबाखू खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण आहे हे पटवून देण्यासाठी शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगू. वेगवेगळ्या माध्यमात तंबाखूचे दुष्परिणाम दर्शवणारे चित्रे, फोटो उपलब्ध आहेत, ती त्या मुलाला दाखवू. त्याच्या पालकांना या सवयीविषयी सांगू आणि त्याचे व्यसन दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यानंतर तिसरा उपप्रश्न, तुमची बहीण अबोल झाली आहे
अबोल म्हणजे ती जास्त बोलत नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? सतत अबोल राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नाना प्रकारचे विचार येत असतात. कधीकधी अशी व्यक्ती नैराश्याने ग्रस्त असते. यासाठी आपल्या बहिणीला एकटे पडू देणार नाही. तिच्याशी बोलत राहिले पाहिजे. तिला जे आवडते असे छंद जोपासायला मदत केली पाहिजे. प्रसंगी समुपदेशकाची देखील आपण मदत घेऊ. पुढचा उपप्रश्न 4. तुमच्या घराभोवतीच्या रिकाम्या जागेचा सदुपयोग करायचा आहे तर कशा प्रकारे कराल? त्याविषयी तुम्ही या ठिकाणी तुमचं स्वतःचं मत लिहू शकता. तर आपण अशा प्रकारचे उत्तर देऊ शकतो की घराच्या भोवताली असलेल्या रिकाम्या जागेचा उपयोग छोटीशी बाग बनवण्यासाठी करता येईल. त्यासाठी माती आणून तेथे रोपे लावता येतील. रोपांची नर्सरी सुरू करता येईल. तसेच छोटेसे मैदान देखील बनवता येईल. बॅडमिंटनसारख्या खेळासाठी जाळी आणून लावता येईल. या ठिकाणी उदाहरण म्हणून बॅडमिंटनचा खेळ घेतलेला आहे. तुम्ही इतर देखील खेळांची नावे देऊ शकता. या जागेची स्वच्छता राखली पाहिजे हे लक्षात ठेवून कचरा फेकायला निर्बंध केला पाहिजे. त्यानंतर 4था उपप्रश्न यामधील 12वीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? 12वीचा अभ्यास जास्त असतो आणि ज्यांनी वर्षभर अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले नाही अशांना ताण येणे स्वाभाविक असतं. त्यासाठी त्याने वेळेचे योग्य नियोजन करावे. एक विषयाचा एकाच वेळी विचार करावा. अभ्यासाच्या मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. घरातल्या लोकांशी मनमोकळे बोलावे. ताण हलका होईल अशा पद्धतीने घरचे वातावरण ठेवावे. तुझ्यासाठी अभ्यास आहे, अभ्यासासाठी तू नाहीस हे सत्य त्याला पटवून द्यावे लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या मार्च 2022च्या विज्ञान भाग 2च्या प्रश्नपत्रिकेची ही उत्तरे आहेत. तुम्ही अशा प्रकारची उत्तरे नक्कीच लिहिली असतीलच. तर तुम्हाला आजच्या या विज्ञान भाग 2च्या पेपरमध्ये नेमके किती गुण मिळतील नक्कीच कमेंट करा. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयांची व्हिडिओज मिळवण्यासाठी डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.